वर्षानुवर्षांची परंपरा, लाखो पावले आणि एकच ध्यास, पंढरीची वारी। दरवर्षी जेव्हा आषाढाची पावले पुण्याच्या मातीला स्पर्श करतात तेव्हा अवघी पुण्यनगरी विठ्ठलमय होते। पण या भक्तीच्या महासागराला शिस्तीचा किनारा देण्याचं शिवधनुष्य पेलते पुणे पोलीस। यंदा 2026चा हा भक्तीचा प्रवास सुरू होतोय मंगळवार 7 जुलै रोजी श्री क्षेत्र देहू येथील इनामदार साहेब वाड्यातून, जिथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखींचा भव्य प्रस्थान सोहळा पार पडेल। तर बुधवार 8 जुलै रोजी दुपारी ठीक 3 वाजता आळंदीमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान होईल आणि ह्याच दिवशी तुकोबारायांची पालखी देहूमधून निघून अनगरशहा बाबा अभंग आरती, चिंचोली पादुका अभंग आरती करून निगडी मार्गे आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात रात्रीच्या मुक्कामासाठी विसावेल। गुरुवार 9 जुलै ह्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून निघून थोरल्या पादुका मंदिरात आरती करून आणि भोसरी फाटा येथे विश्राम घेऊन दुपारी फुले नगर आणि संगमवाडी मार्गे एकत्र होऊन संचेती चौक, वीर चाफेकर चौक, त्यानंतर फर्ग्युसन कॉलेज रोडने खंडोजी बाबा चौक व पुढे टिळक चौकातून लक्ष्मी रोडने भवानी पेठेत दाखल होईल। तर तुकोबारायांची पालखी आकुर्डीहून निघून पिंपरी मार्गे शिवाजीनगर आणि फर्ग्युसन रोडवरील श्री संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथे विसावा घेत नानापेठ येथील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी पोहोचेल। शुक्रवार 10 जुलै रोजी एकादशीच्या पवित्र दिनी दोन्ही पालख्या संपूर्ण दिवस अनुक्रमे भवानीपेठ आणि नानापेठ पुणे येथे भक्तांना दर्शनासाठी मुक्कामी राहतील। शनिवार 11 जुलै रोजी दोन्ही पालख्या पुण्यातून मार्गस्थ होतील। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी शिंदे छत्री हडपसर दिवेघाट मार्गे सासवडला जाईल, तर तुकोबारायांची पालखी नानापेठेतून प्रस्थान करून भैरोबानाला, हडपसर, मांजरी फार्म आणि लोणी काळभोर रेल्वे स्टेशन मार्गे लोणी काळभोर कदमवाक वस्ती नवीन पालखी तळ येथे रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचेल। वरील दोन्ही पालख्यांचे आगमन, मुक्काम व प्रस्थानासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून यावर्षी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे। बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी रात्री 10 वाजल्यापासून पुणे शहराच्या सर्व बाजूंनी होणारी जड अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येत आहे। यामध्ये बोपोडी चौक हरीज ब्रिज खडकी, राजीव गांधी ब्रिज, ब्रेमेन चौक औंध, बोपखेल फाटा, विश्रांतवाडी, खराडी बायपास चौक, खराडी जकात नाका, केसनंद गाव, केसनंद फाटा चौक, वाघोली, लोणींकत थेऊर फाटा, तुरापूर फाटा लोणीकंद, राधा चौक बाणेर, सूस रोड पाषाण, चांदणी चौक पौड रोड, वारजे जंक्शन, वडगाव ब्रिज, धायरी, नवले ब्रिज, भूमकर चौक, कात्रज, कात्रज चौक, खडी मशीन चौक, कोंढवा, मंतरवाडी फाटा, वैदवाडी चौक, हडपसर, थेऊर फाटा लोणी काळभोर, दिवे घाट घाटमाथा, रविदर्शन हडपसर या एकूण 24 ठिकाणांपासून पुढे सर्व प्रकारच्या जड अवजड डंपर, मिक्सर, स्लो मूव्हिंग इत्यादी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येत आहे। जर तुम्ही या काळात पुण्यातून मुंबई, सोलापूर किंवा अहिल्यानगरचा प्रवास करत असाल तर थांबा। शहरात येथे येण्याऐवजी चौफुला, शिरवळ आणि कात्रज बायपासच्या मार्गाने आपली वाहने वळवावी। शहरातील मुख्य रस्ते क्षणभरासाठी संथ होतील। भाविकांनो, आपली वाहने रस्त्यावर कुठेही न लावता SP कॉलेज, COP मैदान आणि गरवारे कॉलेजच्या प्रांगणातच लावावी। आणि हो, या महासोहळ्यात तुम्ही कुठेही असाल तरी पालखीचे अचूक लाईव्ह लोकेशन तुमच्या मोबाईलवर एका क्लिकवर उपलब्ध असेल। फक्त भेट द्या diversion.punepolice.gov.in। चला, या वारीचे साक्षीदार होऊया। पुणे पोलिसांच्या शिस्तीला भक्तीची साथ देऊया। पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम।